असे नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी संत विचार या व इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. नमस्कार. कालच्या भागात आपण सकाळी लवकर का उठावे हे पाहिले आहे. आज आपण गंध का लावावा हे बघणार आहोत. आपण अनेकदा पाहतो की लोक कपाळावर गंध लावतात, पण त्यामागचं नेमकं कारण काय? आजच्या या विश्लेषणात आपण वैष्णव परंपरेतील गंध लावण्याचे विधी, त्याचे विशिष्ट मंत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामागे दडलेलं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. अनेकांचा असा एक मोठा गैरसमज असतो की गंध लावणं हे फक्त एखाद्या विशिष्ट जातीपुरतंच मर्यादित आहे. पण खरं सांगायचं तर हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ते कसं हेच आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण ह्या सगळ्या प्रवासात काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आधी आपण ह्यामागचे गैरसमज दूर करू, मग प्रत्यक्ष विधी आणि मंत्र बघू, त्यानंतर शरीरावरील 12 पवित्र स्थाने कोणती ते जाणून घेऊ, गोपीचंदनाची रंजक उत्पत्ती, गंध नेहमी उभंच का लावतात ह्यामागचं लॉजिक आणि शेवटी त्याचे शारीरिक फायदे, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी वळूया प्रस्तावना आणि त्या एका मोठ्या गैरसमजाकडे. गंध हे फक्त जातीच्या पलीकडे कसं आहे ते समजून घेऊया. समाजात बऱ्याचदा असं मानलं जातं की गंध हे केवळ विशिष्ट वर्गांनी किंवा ब्राह्मणांनीच धारण करावं. पण मूळ ग्रंथांचा अभ्यास केला तर हे अगदीच चुकीचं ठरतं. पद्मपुराणातला हा श्लोक बघा. याचा सरळ अर्थ असा आहे की जो कोणी गळ्यात तुळशीची माळ घालतो आणि कपाळावर ऊर्ध्वपुंड्र म्हणजेच उभे गंध लावतो, तो वैष्णव या संपूर्ण विश्वाला पवित्र करतो. इथे कुठेही जातीचा उल्लेख नाहीये. गंध धारण करणं हे तुमच्या स्वतःच्या बौद्धिक उन्नतीचं, सात्विकतेचं आणि आध्यात्मिक अधिकाराचं प्रतीक आहे. म्हणजे कुणीही स्वतःमध्ये ती योग्यता आणून गंध लावू शकतो. आता पुढे जाऊया प्रत्यक्ष विधी आणि मंत्रांकडे. कारण गंध लावणं म्हणजे नुसतं डबीतून गंध काढलं आणि बोटाने कपाळावर फासलं असं नसतं. ही खरं तर मनाला आणि शरीराला एकाग्र करण्याची एक अतिशय परिपूर्ण अशी प्रक्रिया आहे. याच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिल्यांदा एका विशिष्ट वैदिक मंत्राच्या घोषात पाणी घेतलं जातं. मग विष्णू मंत्र म्हणत गंध उगाळलं जातं. तिसऱ्या टप्प्यात नारायण गायत्री मंत्राने ते अभिमंत्रित करून त्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली जाते. आणि शेवटी देवाला पूर्णपणे शरण जाण्याची प्रार्थना केली जाते. विचार करा, रोज सकाळी ही 4 टप्प्यांची कृती केल्यावर मन किती फोकस होत असेल. आता ही पहिली पायरी बघा. जेव्हा गंधासाठी हातात पाणी घेतलं जातं तेव्हा ऋग्वेदातील हा मंत्र म्हटलं जातो. या मंत्रातून गंगा, यमुना, सरस्वती यांसारख्या पवित्र नद्यांना आवाहन केलं जातं. म्हणजेच तुम्ही जे साधं पाणी वापरताय ना, ते आता साधं पाणी राहिलेलं नाहीये. ते एका अर्थी त्या सर्व पवित्र नद्यांच्या भौगोलिक आणि आध्यात्मिक ऊर्जेने चार्ज झालेलं आहे. आणि ही आहे गंध, प्रत्यक्ष अंगाला लावण्यापूर्वीची अंतिम प्रार्थना. हे द्वारकेत वास करणाऱ्या प्रभू, मी तुला शरण आलो आहे, माझं रक्षण कर. किती सुंदर भाव आहे यात. ही शरणागतीची भावना आपला अहंकार पूर्णपणे नष्ट करते. आणि साहजिकच जेव्हा अहंकार नसतो तेव्हा मन एकदम शांत आणि स्थिर होतं. आता या विश्लेषणातल्या एका अत्यंत विलक्षण आणि तुम्हाला कदाचित माहीत नसलेल्या भागाकडे आपण वळूया. शरीरावरील 12 पवित्र स्थाने. आपल्याला वाटतं गंध म्हणजे फक्त कपाळावर लावतात बरं, पण शास्त्रानुसार आपलं मानवी शरीर हे जणू ईश्वरी तत्वाचा एक नकाशा आहे. शरीरावरील 12 वेगवेगळ्या ठिकाणी अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट वापरून गंध लावलं जातं. कपाळावर लावताना केशव या देवतेचं स्मरण करतात, पोटावर नारायण, हृदयावर माधव, कंठात गोविंद, पाठीमागे पद्मनाभ आणि मस्तकावर वासुदेव. अशा प्रकारे प्रत्येक जागी एका विशिष्ट देवतेचं आवाहन करून या भौतिक शरीरालाच एक जिवंत मंदिर बनवलं जातं. किती भारी संकल्पना आहे नाही? आत्तापर्यंत आपण विधी पाहिले, पण हे जे गंध आपण वापरतो, विशेषतः गोपीचंदन, त्याची उत्पत्ती कशी झाली हा एक अतिशय रंजक इतिहास आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, हे गोपीचंदन आलं कुठून? हे केवळ कोणतीही पिवळ्या रंगाची माती नक्कीच नाही. यामागे भगवान श्रीकृष्ण, उद्धव आणि गोपींची जी अनन्यसाधारण भक्ती होती त्याचा एक खूप मोठा आणि भावस्पर्शी इतिहास आहे. गर्ग संहितेमध्ये याची एक अतिशय सुंदर कथा आहे. जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेला गेले तेव्हा त्यांनी उद्धवाला गोकुळात पाठवून गोपींना द्वारकेला बोलावलं, पण गोपींनी जायला नकार दिला. शेवटी जेव्हा श्रीकृष्ण स्वतः तिथे गेले तेव्हा त्यांच्या स्मरणात मग्न असलेल्या त्या गोपींनी तिथेच आपला देहोत्सर्ग केला
म्हणजेच प्राण सोडले. ज्या मातीवर त्यांनी आपला देह ठेवला ती माती त्यांच्या भक्तीनं आणि स्पर्शानं इतकी पवित्र झाली की त्या मातीला गोपीचंदन हे नाव पडलं आणि म्हणूनच या मातीला समस्त पापांचा नाश करणारं मानलं जातं. आता वळूया एका खूप लॉजिकल प्रश्नाकडे. गंध नेहमी उभंच का लावायचं, आडवं का नाही? याला ऊर्ध्वपुंड्राचे तत्वज्ञान म्हणतात. हा उभा आकार, ज्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणतात, तो एका मानसिक अँकरसारखं काम करतो. तो आपल्याला सतत आठवण करून देतो की आपला मार्ग उन्नत म्हणजे प्रगतीचा असायला हवा. हा पट्टा दर्शवतो की प्रभू सर्वोच्च स्थानी आहे आणि आपला मार्ग सरळ आणि सुरक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसलेला किंवा आळशी माणूस या उभ्या मार्गावर चालू शकत नाही. त्यासाठी नेहमी सावध, जागृत आणि ॲक्टिव्ह राहावं लागतं. म्हणजेच रोज सकाळी कपाळावर लावलेला हा उभा पट्टा तुम्हाला दिवसभर अलर्ट राहायला प्रवृत्त करतो. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. या परंपरेमागे काही ठोस विज्ञान किंवा शारीरिक फायदे आहेत का? तर त्याचं उत्तर आहे 100% होय. मुळात गंध या शब्दाचा अर्थच पृथ्वी तत्वाचा मुख्य गुण असा होतो. त्यामुळे कृत्रिम रसायनांपेक्षा खऱ्या अर्थाने पृथ्वीतून किंवा मातीतून निर्माण झालेलं गोपीचंदनासारखं गंध हे शरीरासाठी अतिशय नैसर्गिक आणि सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. याचे आपल्या मन आणि शरीरावर होणारे दुहेरी फायदे बघा. मेंदूत दिवसभर असंख्य विचार चालू असतात, ज्यामुळे मस्तकातील नाड्यांमध्ये सतत प्रकंपने होत राहतात. कपाळावर मातीचा थंड गंध लावल्याने या नाड्या शांत होतात आणि मज्जासंस्था रिलॅक्स होते. दुसरीकडे शरीराच्या पातळीवर याचा थेट संबंध छाती आणि मस्तकाशी असतो. गंधामुळे शरीराची उष्णता संतुलित राहते, वीर्यरक्षण होतं आणि याचा एक प्रत्यक्ष फायदा म्हणजे तरुण वयात चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या किंवा तारुण्य पिटिका, ज्याला आपण ॲक्ने म्हणतो, ते कमी होण्यास खूप मदत होते. तर हे होतं गंधामागील खरंच शास्त्र आणि परंपरा. भक्ती, पावित्र्य आणि विज्ञानाचा हा किती अप्रतिम संगम आहे ना. आता जाता जाता मी तुम्हाला एक विचार करायला लावतो. आजच्या या धकाधकीच्या आणि विचलित करणाऱ्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये एकाग्रतेचा आणि सरळ मार्गाचा हा रोजचा नियम तुम्ही तुमच्या दिनचर्येत कसा सामावून घेणार? मनाला शांत ठेवणारा असा कोणता अँकर तुम्ही रोज वापरू शकता? याचा नक्की विचार करा. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणात. धन्यवाद.